सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलमध्ये. तर आपण आज मऊ लुसलुशीत कापसापेक्षाही पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची आणि इडलीसाठी पीठ कसं बनवायचं आणि पीठ कसं फर्मेंट करायचं ते पाहणार आहोत. तर मी त्यासाठी एका पातेल्यात रेशनचा जुना तांदूळ घेतलेला आहे. तो चांगला तुम्ही बघू शकता, रेशनचा तांदूळ मस्त पांढरा शुभ्र आहे. आता यात अर्धी वाटी उडीद डाळ घालून घेतलेली आहे. डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता हे डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण यात पाणी घालून घेणार आहोत. मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून 5 ते 6 तासासाठी याला असंच भिजत ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता 6 तास झालेले आहेत आणि आपले डाळ आणि तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत. आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेऊयात. आपण याच पिठापासून उत्तप्पे, डोसा, इडली सगळे साऊथ इंडियन डिश बनवू शकता. आता आपण याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊयात. बघू शकता तुम्ही ग्राइंड करून घेतलेला आहे. आता आपण याला एका पातेल्यात काढून घेऊयात. मी डाळ आणि तांदूळ ग्राइंड करताना त्यात पाणी कसलंही घालून घेतलेलं नाही आहे. आता तुम्ही बघू शकता पीठ आपलं जास्त अगदी बारीकही असू नये आणि जास्त रवाळही असू नये असं आपण पीठ ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपण सगळे डाळ आणि तांदूळ ग्राइंड करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपण यात 1 इनोची पुडी घालून घेणार आहोत. मी 1 इनो सगळी घालून घेणार आहे त्यात. आता आपण इनोवर पाणी घालून घेऊया. तुम्ही बघू शकता कसा फेस आलेला आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असं आपण याला फेटून घेतलेलं आहे. पीठ आपलं असं पांढरं शुभ्र दिसत आहे. आता याला आपण एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे. ते मी मीडियम गरम करून घेतलेलं आहे. आता त्यात आपण जे इडलीचे पीठ काढून घेतलं आहे ते घालून घेणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवून ते 6 ते 7 तासासाठी आपण आंबवायला ठेवणार आहोत, फर्मेंट करायला ठेवणार आहोत. आता 6 ते 7 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आणि किती जास्त फर्मेंट झालेलं आहे. पातेल्याच्या वरती गेलेलं आहे. मस्त असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे. आता आपण हे इडलीच्या भांड्यातून काढून घेणार आहोत. इडलीच्या भांड्यातून काढून घेतलेलं आहे. आता आपण याला चांगलं असं 5 ते 6 मिनिट फेटून घेणार आहोत. ही ट्रिक नक्की वापरून बघा. तुमच्याही इडल्या मस्त मऊ लुसलुशीत होतील आणि पांढऱ्या शुभ्रही, आणि पीठ एकदम मस्त असं फर्मेंट होईल. नक्की ट्राय करा. आता आपण यात मीठ घालून घेऊयात.
मीठ आपण 2 चमचे घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता मीठ. मिठालाही देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. जेवढं आपण पीठ चांगलं पीठ फेटून घेतो तेवढ्याच आपल्या इडल्याही मस्त अशा बनतील. आता आपण चला इडलीची तयारी करूया. त्यासाठी मी इडलीच्या पात्रात 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे आणि ह्या तिन्ही प्लेट्सला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण या प्लेट्समध्ये इडलीचं बॅटर घालून घेऊयात आणि वाफायला ठेवून देऊयात. एक एक करून इडलीच्या भांड्यात ठेवलेलं आहे. आता आपण याला झाकण लावून घेऊयात आणि हे 20 ते 25 मिनिटासाठी ठेवून देऊयात. चला आपण आता सांबारसाठी डाळ शिजवून घेऊयात. त्यासाठी मी पाण्यात 1 पळी तेल, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि पाण्याला छान असे उकळलेले आहे आणि मी त्यात तुरीची डाळ घालून घेतलेली आहे. आता आपण ही डाळ 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊयात आणि सांबार करायला घेऊयात. आता आपल्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण हे बघूयात किती मस्त अशी डाळ शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता आता डाळ मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण याला फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी मी एका कढाईत 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. त्यात तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यात मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी चांगली बघू शकता तुम्ही तडतडली आहे. आता आपण यात अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत. जिरे देखील चांगले फुलले आहेत. आता यात लसूण आणि अद्रक मी उखाट ठेचून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत, म्हणजे पेस्ट घालून घेतलेली आहे आणि हे चांगलं असं लालसर होईपर्यंत लसूण आपला लालसर झालेला आहे. आता आपण यात एक बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे. कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला सांबारमध्ये कांदा नसेल आवडत तर तुम्ही स्किप हे करू शकता. आता मी याचा सगळा कांडाकुटा करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 2-3 भाज्या घेतलेल्या आहेत. आता आपला कांदा चांगला सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला. आता यात एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेतलेला आहे. टॅमॅटो देखील आपल्याला मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे. आता आपला टॅमॅटो मऊ झालेला आहे. यात आपण आता बटाटा घालून घेणार आहोत. बटाटा एक बारीक कट करून घेतलेला बटाटा, एक वांग आणि 2 शेवग्याच्या शेंगा मी कट करून घेतलेल्या यात घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि याला चांगलं असं परतून घेणार आहे. तीन ते 4 मिनिट याला चांगलं असं परतून घेऊयात. हे चांगलं परतलं आहे. आता आपण यात मसाले घालून घेणार आहोत. तर अर्धा चमचा आपला घरगुती मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा अंबारी मसाला घालून घेतलेला आहे. आता आपण यात 1 चमचा लाल तिखट तेही आपण घरी केलेलं घालून घेणार आहोत आणि 1 चमचा सांबार मसाला. सांबार मसाल्याशिवाय सांबारला टेस्ट आहे का? आणि यात आता पाऊण चमचा हळद घालून घेणार आहोत, कारण की आपण वरण शिजताना आहे त्यात हळद घातलेली आहे. त्यासाठी यात थोडीच घातलेली आहे. आता हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण यात डाळ घालून घेऊया.
डाळ पण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. आणि यात आपल्या गरजेनुसार आपण पाणी घालून घेऊयात. मी यात पाणी घालून घेतलेलं आहे. मी यात 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपण यात मीठ घालून घेऊयात. यात 2 चमचे मीठ घातलेलं आहे. मिठाला देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता याला एक उकळी काढून घेऊया. तुम्ही बघू शकता उकळी येत आहे आणि यावर हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेऊया. आपलं वरण रेडी आहे, सांबार रेडी. आता आपण इडली आपण जी 20 ते 25 मिनिटासाठी ठेवली होती ती देखील चांगली वाफवून झालेली आहे आणि ती आपण सगळी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशा जाळीदार आपल्या इडल्या रेडी आहेत आणि मऊ लुसलुशीत इडल्या रेडी आहेत. आणि ह्या पांढऱ्या शुभ्रही तुम्हाला दिसू शकता किती पांढऱ्या शुभ्र आहेत. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करायला विसरू नका.